नमस्ते. आजचा व्हिडिओ पालकांसाठी. फक्त 5 सवयी बदला. पालकांनी आपल्या फक्त 5 सवयी बदला. तुम्हाला तुमच्या मुलाच्या अभ्यासात पूर्णपणे बदल झालेला दिसेल. पहिली महत्त्वाची गोष्ट, पालकांसाठी जे आपण 5 महत्त्वाचे नियम सांगतो आहोत त्यातला पहिला महत्त्वाचा नियम, घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा. काय होतं, सतत ज्यावेळेस तुम्ही मुलांच्यावर ओरडता त्यावेळेस मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे लक्षात ठेवा, चांगलं वातावरण म्हणजे मुलाचं चांगलं आनंदी मन आणि त्याचा फायदा त्यांना अभ्यासात होतो. अभ्यासात जास्त लक्ष लागतं आणि अभ्यासात जास्त लक्ष लागलं की त्याचा परिणाम म्हणून आपल्याला मुलांना चांगले गुण मिळताना दिसतात. पालकांसाठी महत्त्वाचा दुसरा नियम, दररोज मुलांशी अभ्यासाबद्दल बोला, त्यांच्याशी संवाद साधा. थोडाच वेळ बोला. तुम्ही ज्यावेळेस मुलांच्याबरोबर थोडाच वेळ बोलताल, थोडा जरी वेळ बोलला तरी मुलांचे प्रश्न काय आहेत, मुलांच्या अडचणी काय आहेत आणि मुलांचे इमोशन्स काय आहेत हे तुमच्या लक्षात येतात. मार्क्स तर आपण घेतोच, ऐकून घेतोच, पण मार्क्सपेक्षा मुलांची मनं समजून घ्या, हा सगळ्यात महत्त्वाचा दुसरा नियम. तिसरा नियम जो आपल्याला समजून घ्यायचा आहे पालकांसाठी, जो महत्त्वाचा आहे, तो आहे नियमित तपासणी आणि मार्गदर्शन. मुलगा नियमित अभ्यास करतो का? आज त्याने काय अभ्यास केला पहा. त्याने वेळापत्रक तयार केलेलं आहे का? वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास केलेला आहे का? मुलाच्या कमकुवत बाबी, दुसरा नियम जर पाळलेला असेल तर कमकुवत बाबी आपल्याला मुलांच्या कळतात आणि त्या जर कळल्या तर तुम्हाला त्याला योग्य दिशा देता येते आणि त्यानुसार त्याला उपाय सुचवता येतात. पालकांसाठी आपण जे 5 नियम सांगतोय त्यातील पुढचा नियम, चौथा नियम, मुलांना प्रोत्साहन द्या आणि त्याचं कौतुक करा. काय होईल, छोट्या छोट्या गोष्टीत त्यांनी जी काही प्रगती केलेली आहे, थोडे जे टप्पे तो पार पाडतोय त्याच्यासाठी त्याचं कौतुक करा. मुलांची दुसऱ्या विद्यार्थ्यांशी तुलना करू नका. स्वतःच्याच घरातल्या एखाद्या विद्यार्थ्याबरोबर, पाल्याबरोबर तुम्ही त्याची तुलना करू नका. एखादी गोष्ट चुकली हे तुमच्या लक्षात आलंय तर ओरडू नका, त्याच्याऐवजी ती समजून सांगण्याचा प्रयत्न करा. या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढेल. सो मुलांचं कौतुक करा, त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने उंच भरारी घेण्यासाठी साथ द्या. शेवटचा आणि महत्त्वाचा नियम, स्वतः आदर्श बना. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. ज्यावेळेस तुम्ही मुलांच्या समोर स्वतः आदर्श म्हणून राहता, आदर्श पालक म्हणून राहता, तुम्ही तुमच्या मुलाचं भवितव्य यशस्वी करण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं पाऊल उचललेलं असतं. तुमच्या सवयी, तुम्ही वेळ पाळताय का? तुम्ही मुलांच्याबरोबर वर्तमानपत्र किंवा इतर कुठल्या गोष्टीचं वाचन करताय का? हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मुलांच्या समोर तुम्ही मोबाईलचा वापर जेवढा कमीत कमी करताल तेवढा तुम्हाला फायद्याचा, तुमच्या पाल्याला देखील फायद्याचा ठरणार आहे. आरोग्यदायी म्हणजे तुमच्या स्वतःच्या सवयी ह्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या पाहिजेत. आपोआपच मुलांना त्या सवयी लागतील. त्याच्यानंतर तुमच्या कृतीतून मुलं शिकणार आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. वाचन करा, तुम्ही स्वतः वेळेचं पालन करा, वेळापत्रक पाळा, तुम्ही नियमित व्यायाम करा, काही डेफिनेट गोल ठेवा आणि ते पूर्ण करा आणि मुलाला ते दिसू द्या. मुलाला ते जर दिसलं तर आपोआपच तुम्हाला त्याच्यामध्ये बदल झालेले दिसतील. सो हे 5 नियम आहेत. हे जर 5 नियम पालकांनी फॉलो केले तर नक्कीच लक्षात ठेवा, पालकांची साथ, योग्य मार्गदर्शन आणि तुमचा मुलांवरचा विश्वास हा मुलांच्या यशामध्ये परिवर्तित झाल्याशिवाय तुम्हाला दिसणार तुम्हाला तो बदलच मुलांच्यामध्ये दिसणार आहे. सो आपण 5 नियम पाळूया, मुलांच्यात देखील तो बदल झालेला आपल्याला नक्कीच दिसणार आहे. थँक्यू.